शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। बहे कृष्णा नदीपात्रात प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच। कृष्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त सांडपाणी आणि मळी मिसळल्याने गुरुवारी सकाळी फारणेवाडी, बहे, बोरगाव बंधारा परिसरात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचे खच पडले असून यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। गुरुवारी सकाळी बहे बंधारा आणि फारणेवाडी परिसरात मासे तडफडताना दिसू लागल्याने नागरिकांनी मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी केली होती। अनेकांनी बादल्या आणि पोती भरून हे मासे घरी नेले, मात्र हे मासे विषारी पाण्यामुळे मृत झाले असल्याने ते खाणे आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी या दिवसात असेच प्रकार घडत आहेत। स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की कारखान्याचे रसायनयुक्त आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडलं जात आहे। यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावली असून जलचर सृष्टीचा नाश होत आहे। नदीकाठच्या नागरिकांना त्वचारोग, श्वसनाचे त्रास आणि इतर गंभीर आजारांनी ग्रासलं आहे। नदीत सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी आणि मळी यामुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। दरम्यान कृष्णा नदी पात्रात मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झालं आहे, तरी पिण्याचे पाणी उकळून व काटकसरीने वापरावे याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन बहेसह नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी केलं आहे।